नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. चला आज पाहूया 84 लाख योनींचे रहस्य जे कोणाला माहित नाही. मानवाच्या जन्माचे सर्वात मोठे सत्य. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, तुम्ही आज जे आयुष्य जगत आहात ते कदाचित तुमचा 84 लाख जन्म मृत्यूच्या प्रवासातील शेवटचा टप्पा असू शकतो. विज्ञानालाही थक्क करणारी ही प्राचीन 84 लाख योनींचे गुपिते जे तुम्हाला जन्माचे सर्वात मोठे सत्य सांगतील. आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकाल. तुम्ही ह्या चक्रात अडकणार आहात की मुक्त होणार हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत आपण नेहमी 84 लाख योनी हा शब्द ऐकतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की हा आकडा नेमका आला कुठून? हे काय केवळ एक अंधश्रद्धा आहे की यामागे मानवी उत्क्रांतीचे एखादे मोठे वैज्ञानिक रहस्य दडलेले आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी जन्माचे ते सत्य शोधणार आहोत, जे समजल्याशिवाय आयुष्याचा खरा उद्देश कळणे कठीण आहे. चला तर मग अध्यात्म आणि विज्ञानाच्या या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया आणि 84 लाख योनींचे रहस्य आणि मानवी जन्माचे महत्व समजून घेऊया. रहस्य आणि महत्व क्रमांक 1. 84 लाख योनींचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्लेषण. 84 लाख योनींचे वर्गीकरण ही केवळ एक धार्मिक कथा नसून ती मानवी उत्क्रांती आणि निसर्गाच्या रचनेचा एक सूक्ष्म अभ्यास आहे. याचे सविस्तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. आध्यात्मिक विश्लेषण. अध्यात्मशास्त्रानुसार जीवात्मा हा अविनाशी आहे, पण त्याचे स्थूल शरीर हे पंचमहाभूतांनी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांनी बनलेले असते. कर्मफलाचा सिद्धांत. असे मानले जाते की जीवात्मा त्याच्या कर्मानुसार विविध शरीर धारण करतो. ज्याप्रमाणे आपण जुने कपडे बदलून नवीन घालतो, तसाच हा प्रवास आहे. योनींचे वर्गीकरण. 84 लाख योनींच्या आकड्याचे विभाजन जीवाच्या चेतनेच्या पातळीवर आधारित आहे. स्थावर म्हणजेच 20 लाख ज्यांचे हालचाल करण्याचे प्रमाण नगण्य आहे. उदाहरणार्थ झाडे, वनस्पती, जलचर. 9 लाख पाण्यातील जीव ज्यांची चेतना प्राथमिक असते. कृमी, कीटक. 11 लाख ज्यांची चेतना थोडी अधिक विकसित आहे. पक्षी 10 लाख ज्यांच्याकडे आकाशात संचार करण्याची क्षमता आहे. पशु 30 लाख 4 पायांचे प्राणी ज्यांची भावना आणि बुद्धीची पातळी विकसित होत जाते. मानव 4 लाख. मानवी देह हा सर्वोच्च मानला जातो, जिथे बुद्धी, विवेक आणि अहंकार पूर्णपणे विकसित होतो. आध्यात्मिक सार. हा 84 लाखांचा प्रवास म्हणजेच आत्म्याला हळूहळू विकसित करणे होय. जेव्हा आत्मा मानवी योनी देतो तेव्हा त्याला मोक्ष मिळवण्याची संधी मिळते. 2. वैज्ञानिक विश्लेषण. विज्ञानाच्या भाषेत 84 लाख योनी ही एक सांख्यिक मांडणी असू शकते, जी जैवविविधतेचे सूचन करते. डार्विनचा उत्क्रांतीवाद. विज्ञानानुसार सजीव सृष्टीचा प्रवास एकपेशीय जीवाकडून बहुपेशीय जीवांकडे झाला. प्रथम जलचर, समुद्रातील जीवन, नंतर उभयचर, जमिनीवर येणारे, मग सरीसृप, पक्षी आणि शेवटी सस्तन प्राणी आणि मानव. 84 लाखांचा हा क्रम उत्क्रांतीच्या या टप्प्याशी म्हणजेच क्रमबद्ध वाढीशी मिळता जुळता आहे. जैवविविधता. आज पृथ्वीवर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अंदाजे 20 ते 80 लाख प्रजातींचा शोध लावला आहे. प्राचीन ऋषींनी हजारो वर्षापूर्वी 84 लाख हा आकडा देऊन पृथ्वीवरील सजीवांच्या अफाट विविधतेचा अंदाज व्यक्त केला होता. हे वैज्ञानिक दृष्टीने थक्क करणारे आहे. चेतनेची पातळी. आधुनिक जीवशास्त्र आणि न्यूरोसायन्स देखील मान्य करतात की सूक्ष्म जीवांची
संवेदना आणि मानवी बुद्धी यात प्रचंड अंतर आहे. 84 लाख योनी हा केवळ शरीरांचा आकडा नसून तो संवेदना आणि चेतनाच्या प्रगतीचा एक ग्राफ आहे. थोडक्यात सांगायचे तर 84 लाख योनी म्हणजे निसर्गाची एक प्रयोगशाळा आहे. विज्ञानाच्या मते ही उत्क्रांती आहे, तर अध्यात्माच्या मते हा अनुभवांचा प्रवास आहे. मानवी जन्म हा या प्रवासाचा असा टप्पा आहे जिथे आत्मा मी कोण आहे याचा शोध घेऊ शकतो. इतर 83,99,999 योनीमध्ये हा प्रश्न विचारण्याची सोय नाही. म्हणून मानवी जन्माला इतके मोठे महत्त्व दिले गेले आहे. या विश्लेषणाबद्दल तुमच्या मनात काही विशेष शंका किंवा प्रश्न आहेत का? आता आपण रहस्य आणि महत्त्व क्रमांक 2 पाहूया. मानवी जन्माचे सर्वात मोठे सत्य. मानवी जन्माचे सर्वात मोठे सत्य समजून घेण्यासाठी एक पौराणिक कथा अत्यंत समर्पक आहे. ही कथा राजा भरत यांची आहे, जी श्रीमद भागवत पुराणात सांगितली आहे. या कथेतून मानवी जीवनाचे सार आणि सावधानतेचा इशारा मिळतो. राजा भरत आणि हरणाचे पिल्लू, एक जीवनदायी धडा. प्राचीन काळी भरत नावाचे एक महान राजा होते. त्याने आपले राज्य, धनदौलत आणि सर्व सुखे त्यागून ईश्वर प्राप्तीसाठी जंगलात तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्यांचे मन अतिशय पवित्र होते. ते पूर्णपणे ईश्वराच्या भक्तीत लीन होते. एके दिवशी राजा भरत नदी किनारी ध्यान करीत असताना त्याने एका हरिणीला पाहिले. ही हरिणी गर्भवती होती. त्याच वेळी वाघाची डरकाळी ऐकून ती घाबरली आणि नदीत उडी मारली. त्या धक्क्याने तिने एका पिल्लाला जन्म दिला आणि ती मरण पावली. राजा भरतांना त्या पिल्लावर दया आली. त्यांनी त्या पिल्लाला आश्रमात आणले आणि त्यांचे पालन पोषण करू लागले. हळूहळू त्या पिल्लावर राजा भरतांचे इतके प्रेम जडले की ते देवाचे नाव घेणे विसरले. त्यांचे मन आता हरिण आणि हरणीचं पिल्लू यातच गुंतले. ते खाताना, झोपताना, चालताना नेहमी त्या पिल्लाचाच विचार करू लागले. काळ सरकला आणि राजा भरतांचा मृत्यू जवळ आला. मरतानाही त्यांचे लक्ष देवाकडे नव्हते, तर ते त्या हरणांच्या पिल्लाकडे पाहत होते. मृत्यूच्या वेळी ज्या गोष्टीचा आपण विचार करतो तसाच पुढचा जन्म मिळतो. या सिद्धांतानुसार राजा भरत पुढच्या जन्मी हरिण बनले. या कथेतील सत्य, ही कथा मानवी जीवनाचे सर्वात मोठे सत्य उलगडते. 1. सावध राहा. अंतकाळची स्मृती. मानवी जन्माचे सर्वात मोठे सत्य हे आहे की हे जीवन केवळ एक प्रवास आहे. आपण ज्या गोष्टींच्या मोहात किंवा आसक्तीत आयुष्य घालवतो, आपली बुद्धी शेवटच्या क्षणी तिथेच अडकून पडते. राजा भरतांसारख्या महान तपस्वी व्यक्तीलाही जर आसक्तीमुळे हरिण व्हावे लागले, तर सामान्य माणसाने किती सावध राहण्याची गरज आहे याचा हा विचार आहे. 2. मानवी देह. शेवटची संधी. मानवी जन्म हा कर्म आणि ज्ञान या दोन्हींचा संगम आहे. आपण इतर योनींमध्ये म्हणजे पशु पक्षी फक्त फळ भोगतो, पण मानवी देहात आपण निर्णय घेऊ शकतो. हे सत्य आहे की ईश्वर किंवा आत्मस्वरूपाचा शोध घेण्यासाठी मानवी देह हेच एकमेव योग्य साधन आहे. जर आपण यातही केवळ भौतिक सुखांच्या मागे लागलो तर आपण पुन्हा 84 लाखांच्या चक्रात अडकतो. 3. विवेक आणि आसक्ती यातील फरक. माणूस म्हणून आपल्याला सर्वात मोठी देणगी मिळाली आहे ती म्हणजे विवेक. सत्य हे आहे की आपल्या कर्माची जबाबदारी आपली स्वतःची आहे. राजा भरत हरिणाचे रक्षण करत होते, जे एक चांगले काम होते, पण ते करत असताना त्यांना ईश्वराचा विसर पडला. म्हणजेच कर्तव्य पार पाडताना त्यात अडकून न पडणे हेच मानवी जन्माचे मोठे सत्य आहे. जीवनाचे सार या कथेचा अर्थ असा नाही की आपण प्रपंच सोडावा किंवा जबाबदाऱ्या टाळाव्यात,
याचा अर्थ असा आहे की जबाबदाऱ्या पार पाडा, पण त्यात गुंतू नका. जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही, तसेच तुम्ही संसारात राहूनही तुमचा मूळ उद्देशाचा म्हणजेच आत्मज्ञान किंवा चांगल्या कर्माचा विसर पडू देऊ नका. वेळेचे महत्व. मानवी देह किती काळ टिकेल याची शाश्वती नाही. त्यामुळे मी कोण आहे, माझे ध्येय काय आहे याचा विचार करणे हेच मानवी जन्माचे सर्वात मोठे सत्य आणि कर्तव्य आहे. थोडक्यात आपला मानवी जन्म हा 84 लाख योनींच्या प्रवासातील एक सुवर्ण संधी आहे. आपण या संधीचा वापर स्वतःच्या चेतनेला उन्नत करण्यासाठी करायचा आहे, की पुन्हा आसक्तीच्या चक्रात अडकण्यासाठी हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. तुम्हाला ही कथा ऐकून काय वाटते? आपण आपल्या रोजच्या जीवनात या आसक्तीच्या जाळ्यापासून कसे मुक्त राहू शकतो? आता रहस्य आणि महत्व क्रमांक 3 पाहूया. मानवी जन्माचे महत्व का आहे? मानवी जन्माचे महत्व का आहे हे समजून घेण्यासाठी संत तुकाराम महाराज यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाचा आणि त्यांच्या अभंगाचा आधार घेणे खूप बोलके ठरेल. मानवी जीवनाला दुर्लभ का म्हटले जाते यांची प्रचिती देणारी ही एक सुंदर मांडणी आहे. कथेचे सार. मातीचे मडके आणि सुवर्ण पात्र. एका गावात एक अतिशय हुशार शिल्पकार होता. तो मातीची भांडी बनवण्यात निपुण होता. त्याने एक दिवस ठरवले की आपण काहीतरी अतुलनीय बनवायचे. त्याने रात्रंदिवस मेहनत करून एक मातीचे मडके बनवले. ते मडके दिसायला अतिशय सुंदर होते. त्याने त्यावर नक्षीकाम केले आणि त्याला रंग दिला. त्याच वेळी त्याच्याकडे एक राजाचा संदेश आला की त्यांना एक अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ सुवर्ण पात्र म्हणजे सोन्याचा पेला हवा आहे. शिल्पकाराने ते सोन्याचे पात्र बनवले. आता विचार करा, मातीचे मडके हे रस्त्यावर पडले तरी कोणाला फरक पडत नाही, पण सुवर्ण पात्राचा वापर राज दरबारात अमृतासारखे पदार्थ पिण्यासाठी केला जातो. जर मातीच्या मडक्याने स्वतःला सोन्यासारखे सजवले तरी त्याचे मूल्य सोन्याच्या पात्राच्या बरोबरीचे होणार नाही. मानवी जन्माचे महत्व या कथेप्रमाणेच आहे. इतर योनी म्हणजे पशु पक्षी म्हणजे मातीची भांडी आहेत, ज्यांना निसर्गाने साचेबद्ध बनवले आहे. त्यांचा वापर मर्यादित आहे, परंतु मानवी जन्म हे निसर्गाने दिलेले सुवर्ण पात्र आहे. या पात्राचा वापर आपण काय भरण्यासाठी करतो, विष की अमृत, हे आपल्या हातात आहे. मानवी जन्माचे महत्व. मानवी जन्माचे महत्व खालील 3 गोष्टीवरून स्पष्ट होते. 1. संस्काराची प्रयोगशाळा. इतर सर्व प्राणी हे स्वभावतः गुलाम असतात. सिंह शिकार करतो कारण त्याचा स्वभाव तसा आहे, पण माणूस हा एकमेव जीव असा आहे जो स्वतःच्या स्वभावावर विजय मिळवू शकतो. तो रागवू शकतो, पण क्षमा करणेही त्याला जमते. ही बदलण्याची क्षमता केवळ मानवी जन्मात आहे. 2. प्रश्न विचारण्याचा अधिकार. एक हरिण किंवा पक्षी कधीही विचार करत नाही की मी कोण आहे किंवा मृत्यूच्या पलीकडे काय आहे. मानवाला मिळालेली बुद्धी त्याला निसर्गाच्या पलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडते. उपनिषदात म्हटले आहे, अथतो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजेच आता ब्रह्म काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा करा. ही जिज्ञासा केवळ माणसाकडे आहे. 3. कर्तृत्वाची संधी. एका लहानशा कथेनुसार एकदा देवांनी सर्व जीवांना त्यांच्या इच्छा विचारल्या. पशूंनी अन्न मागितले, पक्ष्यांनी मुक्त आकाश मागितले, पण मानवाने देवाला विचारले, मला अशी शक्ती द्या की ज्यामुळे मी माझे नशीब स्वतः लिहू शकेन. देवाने प्रसन्न होऊन मानवाला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली. या स्वतंत्र इच्छाशक्तीमुळे माणूस आज मंगळावर पोचला आहे आणि अध्यात्माच्या शिखरावरही. मानवी जन्माचे सविस्तर महत्व म्हणजेच
आध्यात्मिक दृष्टिकोन. संत तुकाराम महाराज म्हणतात, दुर्लभ हे मनुष्य देह, देही श्रेष्ठ हा देह. याचा अर्थ असा की 84 लाख योनींमध्ये भटकल्यानंतर हा मानवी देह मिळतो. हे देह मिळणे म्हणजे एखाद्या समुद्रात लाकडाचे तुकडे तरंगत असताना अचानक एक कासव डोके वर काढते तशी दुर्मिळ घटना आहे. मुक्त होण्याची संधी. इतर योनींमध्ये केवळ भोग आहेत. मानवी जन्मात आपण भोग आणि योग यातील अंतर निवडू शकतो. आपण या जन्मात इतकी प्रगती करू शकतो की पुन्हा 84 लाखांच्या चक्रात न पडता कायमचे मुक्त होऊ शकतो. इतरांच्या सेवेची संधी. माणूस हा एकमेव जीव आहे जो दुसऱ्याच्या दुःखासाठी रडू शकतो आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःचे सुख त्यागू शकतो. ही करुणा हे मानवी जन्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात सांगायचे तर मानवी जन्म ही एक अंतिम परीक्षा आहे. जसे परीक्षेच्या काळात दिलेला वेळ महत्वाचा असतो तसे आयुष्य हे महत्वाचे आहे. तुम्ही या वेळात किती गुण मिळवता म्हणजे सत्कर्म आणि ज्ञान यावर तुमचे पुढचे भविष्य अवलंबून असते. तुम्हाला काय वाटते? आजच्या धावपळीच्या युगात आपल्या या सुवर्णपात्रासारख्या देहाचा आपण योग्य वापर करत आहोत की आपणही अनवधानाने मातीच्या भांड्यासारखे साध्या गरजांमध्येच आयुष्य संपवत आहोत? आता आपण रहस्य आणि महत्व क्रमांक 4 पाहूया. मूळ रहस्य. अहंकार आणि मुक्ती. 84 लाख योनींच्या चक्रातून बाहेर पडण्याचे आणि मानवी जन्माच्या सार्थकता सिद्ध करण्याचे सर्वात मोठे गुपित अहंकार आणि मुक्ती या 2 शब्दात दडलेले आहे. अध्यात्माच्या भाषेत याला अहंकाराचे विसर्जन आणि आत्म्याचे पुनर्मिलन असे म्हणतात. या रहस्याचा सविस्तर उलगडा खालीलप्रमाणे आहे. 1. अहंकार म्हणजे काय? अध्यात्मशास्त्रात अहंकार म्हणजे केवळ गर्विष्ठपणा नव्हे. अहंकार म्हणजे मी देह आहे ही ठाम धारणा. जेव्हा जीवात्मा स्वतःला केवळ हाडामासाचे शरीर, एक पदवी, एक नाव किंवा एखादी विशिष्ट ओळख समजतो तेव्हा अहंकार जन्म घेतो. हा अहंकारच आपल्याला विश्वाच्या अफाट ऊर्जेपासून वेगळे करतो. एका पाण्याच्या थेंबाने स्वतःला समुद्रापासून वेगळे समजणे म्हणजे अहंकार. 2. अहंकाराचा 84 लाख योनीशी संबंध. जेव्हा जीवात्मा अहंकाराने भरलेला असतो म्हणजेच मी कर्ता आहे, मीच सर्व काही आहे, तेव्हा त्याला आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अहंकार बरोबर आसक्ती. जिथे मी आहे तिथे माझे म्हणजे माझी संपत्ती, माझी मुले, माझे सुख येते. या माझ्याच्या नादात आपण अनेक कर्मे करतो ज्यांची फळे भोगण्यासाठी पुन्हा योनी प्राप्त होते. चक्र. 84 लाख योनी हा अहंकाराला शुद्ध करण्याचा मार्ग आहे. जसा लोखंडाचा तुकडा घासून घासून धारदार होतो तसा आत्मा विविध जन्मातून प्रवास करून शेवटी मी कोण आहे हे समजण्याच्या पात्रतेपर्यंत पोहोचतो. 3. मुक्ती म्हणजे नक्की काय? मुक्ती म्हणजे मृत्यू किंवा स्वर्गात जाणे नव्हे. मुक्ती म्हणजे अहंकाराचा नाश करून स्वतःच्या मूळ स्वरूपाची ओळख होणे. पाण्याचा थेंब आणि समुद्र. विचार करा, जर एका पाण्याच्या थेंबाने स्वतःचा अहंकार म्हणजे मी थेंब आहे ही ओळख सोडला तर तो समुद्रात मिसळून समुद्रच होतो. त्याला पुन्हा थेंब बनून वाफ होण्याची भीती राहत नाही. हीच मुक्ती आहे. द्वैत संपणे. जोपर्यंत मी आणि ईश्वर किंवा मी आणि सृष्टी असे वेगळेपणा म्हणजे द्वैत आहे तोपर्यंत 84 लाखाचे चक्र सुरू राहते. ज्या क्षणी सगळीकडे तोच आहे हा बोध होतो त्या क्षणी मुक्ती मिळते. 4. मूळ रहस्य. अहंकार कसा काढायचा? मुक्तीचे गुपित एका सूत्रात आहे. मी देह नसून मी चैतन्य आहे. अहंकारातून मुक्त होण्यासाठी 3 पायऱ्या सांगितल्या आहेत. साक्षीभाव. स्वतःच्या विचाराकडे आणि कर्माकडे एका प्रेक्षकासारखे पाहणे.
मी रागावलो म्हणण्याऐवजी माझ्या मनात रागाची भावना आली असे पाहणे, यामुळे तुम्ही देहापासून वेगळे होता. समर्पण, जे काही होत आहे ते माझ्या अहंकाराने नाही तर ईश्वरी नियमाने होत आहे हे स्वीकारणे. जिथे समर्पण आहे तिथे अहंकार टिकू शकत नाही. सेवेचा भाव, जेव्हा तुम्ही स्वतःच्या कल्याणापेक्षा इतरांच्या कल्याणाचा विचार करता तेव्हा मीपणा आपोआप विरघळतो. सेवा हा अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आहे. 5. मानवी जीवनाचे अंतिम सत्य, ज्या दिवशी मानवाला कळते की मी या शरीराचा स्वामी नसून केवळ एक प्रवासी आहे, त्याच दिवशी तो 84 लाख योनींच्या चक्रातून मुक्त होतो. ज्याप्रमाणे एक साप आपली जुनी कात टाकून मुक्त होतो, तसाच ज्ञानी माणूस अहंकार रूपी कात टाकून या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. सारांश, 84 लाख योनी ही एक शाळा आहे. अहंकार हा तुमचा शिक्षक जो तुम्हाला दुःखातून धडा देतो आहे आणि मुक्ती ही तुमची पदवी आहे. तुम्ही मानवी रूपात आहात म्हणजे तुम्ही आता अंतिम परीक्षेच्या टप्प्यावर आहात. आता ठरवायचे आहे की पुन्हा त्या शाळेत म्हणजे योनींमध्ये जायचे आहे की अहंकाराचा त्याग करून मुक्त व्हायचे आहे. तुम्हाला काय वाटते? आपल्या दैनंदिन आयुष्यातील कोणत्या सवयींमुळे आपला अहंकार सर्वात जास्त बळावतो आणि आपण त्यावर मात कशी करू शकतो? निष्कर्ष, 84 लाख योनी ही एक व्यवस्था आहे जी आपल्याला आपल्या जन्माच्या मूल्यांची जाणीव करून देते. आपल्याला मिळालेला हा मानवी देह ही एक संधी आहे, शिक्षा नाही. आपण या जीवनात काय करतो, कशा प्रकारे जगतो आणि इतरांशी कसे वागतो यावरच आपले पुढचे प्रवास ठरतात. तर मित्रांनो, 84 लाख योनींच्या या प्रवासात मानवी जन्म हे एक सुवर्ण पात्र आहे. हे आज आपण पाहिले. हा देह आपल्याला मिळाला आहे तो केवळ खाण्यापिण्यासाठी नाही तर अहंकाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी. लक्षात ठेवा, आपण या जगात काहीही घेऊन आलो नव्हतो आणि काहीही घेऊन जाणार नाही. फक्त आपले कर्म आणि आपला अनुभव सोबत नेणार आहोत. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? तुमच्या मनात याबद्दल काय विचार आहेत ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे माहितीपूर्ण वाटले असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच गूढ आणि प्रेरणादायी विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.